पुढच्या बातमीकडे वळतोय। मालेगाव हे रोहिंग्यांचं आश्रयस्थान होत चाललंय। भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी मोठं विधान केलंय। मालेगावातील तहसीलदारांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करणारे वोट जिहादचा पैसा देशभरात मालेगावातून पुरवला जातो असा मोठा दावा देखील किरीट सोमय्या यांनी केलाय। मालेगाव हे रोहिंग्यांचा आश्रयस्थान झालेलं आहे। माझ्याकडे ते मोठ्या प्रमाणात पुरावे आले आहेत। ते मी जिल्हाधिकारी, तहसीलदार, महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करणार आहे। एका बाजूला वोट जिहादचा पैसा हे महाराष्ट्रात देशभरात मालेगावातून जातो आणि आता दुसरीकडे जे रोहिंग्या मुस्लिम हे देशभरात घुसतायत, भारतात त्यांना मालेगावात आश्रयस्थान मिळत आहे। हा वोट जिहाद भाग 2 हे आता माझं लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।